नोटबंदीच्या काळामध्ये मोजक्या शेतकऱ्यांचं चेहऱ्यावरती हास्य समाधान उडलं होतं। त्यातले एक शेतकरी आहेत चाळीसगाव तालुक्यातील हातले गावचे विनोद परदेशी। 3 वर्ष पाण्याची टंचाई असताना त्यांनी दर्जेदार मोसंबी उत्पादन मिळवलं। 5 एकर मोसंबी बागेतून 25 लाखांचं उत्पन्न त्यांना मिळालंय। जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात हातले हे गाव। या गावच्या विनोद परदेशी यांनी 5 वर्षांपूर्वी शेतीत एक गुंतवणूक केली होती। त्याची गोड फळं त्यांना चाखायला मिळू लागली आहेत। ही गुंतवणूक म्हणजे मोसंबीची लागवड। ही मोसंबीची बागच 2016 वर्षात त्यांना लखपती बनवून गेली। पारंपरिक पिकांना फाटा देत 5 वर्षांपूर्वी त्यांनी मोसंबीची लागवड करण्याचा निर्णय घेतला। फक्त 5 एकरात दर्जेदार मोसंबी उत्पादनातून 25 लाखांचा फायदा मिळवण्यात त्यांना यश आलं। मोसंबीची लागवड 2010 मध्ये केली। पहिल्या वर्षी केळीमध्ये लागवड केली होती आणि आता त्यानंतर एकदा केळी काढल्यानंतर आंतरपीक म्हणून नवीन छोटे छोटे पिकं जसे की कोबी, फ्लावर, टरबूज घेतले। या भागात पाण्याची खूप बिकट परिस्थिती होती, पण आपण बाग वाचवण्यासाठी मल्चिंग पेपरचा बेड पाडले आजूबाजूला आणि मल्चिंग पेपर आतरून त्याच मल्चिंग पेपरवरती टरबूजची पण लागवड केली मागच्या उन्हाळ्यात। तर त्या टरबूज पण चांगला आला आपल्याला आणि बागही चांगल्या प्रकारे वाचली। या परिसरात पाण्याची टंचाई ठरलेली। परदेशी यांच्याकडील 20 एकर शेतीला 3 विहिरींचं पाणी कमी पडायचं। जवळपास 5 एकर शेती कोरडवाहू सारखी कसण्याशिवाय पर्याय नाही। या शेतीत पाणी वाचवण्यासाठी ते वेगवेगळे प्रयोग करत असतात। सिंचनासाठी इनलाईन ड्रिपचा ते वापर करतात। तसंच मोसंबी मधल्या जागेत मल्चिंग करून टरबूज लागवड केली जाते। त्यातून गेल्या उन्हाळ्यात त्यांनी 5 लाख रुपये मिळवले होते। या मल्चिंगचा फायदा मोसंबीला झाल्याचंही ते सांगतात। पाण्याचं नियोजन करण्यासाठी इनलाईन म्हणून वापर केला आणि मल्चिंग पेपर पण टाकलं। मोसंबीला मूळकूटचा आजार सतवत असतो जास्ती पाण्यामुळे, त्यामुळे आपण खोडापासनं 4 फूट अंतरावरती नळी टाकलेली आहे, जेणेकरून खोडाला नेहमी ओलावा नसावा त्यासाठी आपण आजूबाजूला नळी टाकून इनलाईनने पाणी सोडत असतो। उन्हाळ्यात 4-5 दिवस आड एक रोटेशन म्हणून ठिबकने पाणी सोडत गेलो। हिवाळ्यामध्ये समजा साधारण 8 दिवसही लागले तर चालतं। काटोल गोल्ड जातीची ही मोसंबी लागवड आहे। लागवडीतील अंतर विनोद परदेशी यांनी 18 बाय 18 फूट ठेवलंय। त्यामुळे सुरुवातीची 3 वर्ष विविध आंतरपीक घेण्यात त्यांना यश मिळालं। वेळच्या वेळी खतांची मात्रा ते देतात। तसंच एकात्मिक नियंत्रण पद्धतीनं कीड रोगांपासून बागेचं संरक्षणही करतात। या व्यवस्थापनामुळेच मोसंबी फळांचा दर्जा चांगला राहिल्याचं ते सांगतात। यावर्षी फळमाशीचा प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणात होता, तर मिओथ्रिन म्हणून आपण एक औषध मारलं, त्याचा खूप चांगला फायदा झाला आपल्याला। हे पंपाला 30 मिली वापरला, पंपाद्वारे स्प्रे केला। 3 वर्षानंतर यंदा राज्यभर दमदार पाऊस झाला, पण बऱ्याच भागात मोसंबी पिकांचं नुकसानही झालं। मात्र विनोद परदेशी यांचं योग्य व्यवस्थापन आणि त्याला त्यांच्या निचऱ्याच्या जमिनीनं दिलेली साथ यामुळेच 5 एकरात त्यांना 40 टन मोसंबीचं उत्पादन घेता आलं। बाजारपेठेत या दर्जेदार मोसंबीला मोठी मागणी आणि किलोला 69 रुपये एवढा भाव मिळाला। यावर्षी शेणखत व रासायनिक खत सगळं फवारणी वगैरे धरून आजपर्यंत 3-3.5 लाख रुपये खर्च आला। 3 लाख रुपये खर्च आला आहे। पहिलाच बार 4थ्या वर्षी आला आणि साधारण पातळ माल लटकलेला होता तरी 3 लाखाचा झाला पहिलाच बार 5 एकरामध्ये। आणि आता हा दुसरा बार आता तोडणं चालू आहे आपला। 7-8 दिवसापासून तोड चालू आहे। त्याचे आपल्याला 35 टनापर्यंत माल गेला आजपर्यंत आणि आता एखादी एकर तोडणी बाकी आहे, तर ते 7-8 टन येईल असा अंदाज आहे। तर साधारण 40 ते 42 टन माल येईल असा अंदाज आहे आणि 69,000 रुपये टनाप्रमाणे आपण मोसंबी दिलेली आहे। 40 टन माल जरी धरला आपण
तर आजपर्यंत तर 40 टन मालाचे 69च्या भावाने आपल्याला 27 लाख रुपये मिळालेले आहेत। और ये ऐसा माल बोले तो अभी एरिया में किसी का नहीं है। और जो हल्के भारी माल अभी 50 के रेंज में चालू है। माल अच्छा होने की वजह से 69 का भाव शेतकरी को मिला। नोटा की वजह से पोजीशन डाउन हो गई, पर माल अच्छा होने की वजह से और अहमदाबाद में डिमांड होने की वजह से अपने ये भाव शेतकरी को दिए 69 का भाव। मेहनतीचं चीज झाल्याची भावना परदेशी बोलून दाखवतात। मोसंबी बागेचं गणित जुळून आल्याचं समाधान यांच्या बोलण्यातूनही जाणवतं आणि चेहऱ्यावर सुद्धा दिसतं। सगळीकडे मंदीचं सावट असून सुद्धा आपल्या मालाला चांगल्या क्वालिटीमुळे चांगले बाजार मिळाले। यावर्षी खूप समाधानी आहे। दुष्काळी परिस्थितीत बाग वाचला आपला आणि चांगल्यापैकी बऱ्यापैकी माल पण निघाला आणि बाजार रेटही चांगले मिळाले। विनोद परदेशी यांची दर्जेदार मोसंबी बाग आणि त्यांना मिळालेला दर पाहून परिसरातील अनेक शेतकरी या मोसंबीच्या रोपाची मागणी त्यांच्याकडे करू लागली आहेत। ही मागणी लक्षात घेऊन त्यांनी रोपवाटिका सुरू केली। येत्या पावसाळ्यात परिसरातील शेतकऱ्यांना खात्रीशीर रोपं मिळतील आणि परदेशीयांना उत्पन्नाचं आणखी एक साधन। प्रतिकूल परिस्थितीत चांगलं काम करत राहायचं, संधी निर्माण करायची आणि त्या संधीचं सोनं करायचं, ही कला विनोद परदेशींना साधता आली। चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव।